एक गेट आहे, इथूनच रात्री एंट्री होणार अंदर आणि इकडे मुलांचं थांबांची वगैरे सोय केली आहे. तर आम्ही वडशेला पोहोचलो तर तसं काही सुविधा नव्हती, आम्ही बसनंच आलो होतो. मागच्या वर्षी आलेली होती हाईट, ते यावर्षी येथे येऊन कटत आहेत. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. हे जे भाऊ आहेत हे दिसत आहेत ना, तर हा भाऊची नाही का मित्रांनो, अमरावतीला हाईट आलेली होती, फिजिकल वगैरे सर्व दिला, पण इथे येऊन नाही का हाईटमध्ये त्याला काटले होते. आत्ता गेटच्या बाहेर निघत आहे मुलं, बघू शकता. आता गेटच्या बाहेर निघत आहे, बघू शकता ढग वगैरे कसे झालेले आहे. तर आपण आता झोपायची सोय इथंच केलो. तिकडे झोपायचं प्लॅन केलं होतं, पण पाऊस नाही का खूप जास्त येत आहे. बघू शकता मुलांची काय हाल होत आहे. इकडे पण लाईनीत लागण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा तिकडून लाईन स्टार्ट झालेली आहे, तर इकडेपर्यंत बॅनर टाकून झोपण्याचा प्रयत्न करत आहेत. तिकडे नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निलेश निमरट. पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो कसे आहात सर्वजण, तुम्ही मजेत ना? मित्रांनो मी आज आलेला आहे विसोराला. कशाला? आज माझी SRPFची फिजिकल आहे, म्हणजे उद्याला. तर आज मी इथं पोहोचलेलं आहे. तर इकडे बघू शकता सर्व मुलं बसलेले आहेत. तिकडे गट क्रमांकचा आहे 13चा गेट, तो गेट आहे. त्याच्यानंतर हा रोड आहे, तिकडे गाडी वगैरे लागलेली आहे. इकडून तो वडशाचा रोड येणार आहे, इकडे चाललेला आहे. तर मी आता इथं फायनली आलेला आहे. जे काही होणार ते व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्रायबर करून द्या. आणखी आता काल झालेली फिजिकल आहे, आजचा दुसरा दिवस आहे. तर काल झालेली जे फिजिकल आहे मुलांची, काल म्हणजे आज, तर कोण फिजिकल दिले, कशा प्रकारे काय काय झालं तिथं, तर आपण त्या विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. प्लीज माझ्या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा. ओके, व्हिडिओला कंटिन्यू तुम्ही शेवटपर्यंत राहा. तर इकडे गेट आहे, बघू शकता गेट कसं आहे. इथूनच रात्री एंट्री होणार अंदर. आता 5 किलोमीटर कुठं धावायचं ते नेमकं मला माहिती नाही झालं आहे. हा गट क्रमांक 13चा गेट आहे आणि इकडे मुलांचं थांबांची वगैरे सोय केली आहे. इकडे समोर रोड आहे, गाडी वगैरे तिकडे लागलेली आहे. आणखी तुमच्या मनामध्ये काय असं प्रश्न वगैरे येत असेल, कारण का जेव्हा तुम्ही वडसेला आले तर ते SRPF वाल्यांची गाडी वगैरे राहील तुमच्यासाठी नेणं करेन. तर आम्ही वडसेला पोहोचलो तर तसं काही सुविधा नव्हती, आम्ही बसनंच आलो होतो. तुम्ही पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. येते व्हिडिओला कंटिन्यूस येत राहा. हे पण मुलं वगैरे आलेले आहेत, येत आहे. तर मित्रांनो मला आता एक खूप मोठी महत्त्वाची गोष्ट माहीत झाली आहे मुलांकडून. जे आज फिजिकल होती ती आज झालेली होती फिजिकल. तर मुलांचं पुष्कळ सारा असं म्हणणं आहे की हाईट आणि चेस्ट बहुतच दाबून घेत आहे. तर थोडं लक्षात ठेवा तुम्ही फिजिकलला येता तर, कारण का चेस्टमध्ये पण खूप पुष्कळ मुलांना बाहेर काढलेलं आहे, हाईटमध्ये पण पुष्कळ मुलांना बाहेर काढलेलं आहे. जे मागच्या वर्षी आलेली होती हाईट, ते यावर्षी येथे येऊन कटत आहेत. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण का जेव्हा मागच्या वर्षी येथे अमरावतीला दिलेले मुलं होते फिजिकल, तेव्हा त्यांची हाईट येत होती, पण येथे येऊन त्यांनी हाईटमध्ये कटले. आता मुलांसोबत मी बोलत आहो तर इथे येऊन हाईटमध्ये काटले म्हणते. आणि त्यांच्याकडे मागच्या वर्षीची म्हणजे पर्ची वगैरे काही दाखवलं तर ते काही असं आम्हाला काही दाखवा नका म्हणते, ते वगैरे काय माहीत नाही म्हणते. इथं भरली नाही हाईट, इथं नाही भरली हाईट म्हणते, डायरेक्ट बाहेर काढत आहे म्हणते. तर हे गोष्ट खूप मोठी महत्त्वाची आहे. इकडे आणखी मुलं वगैरे आलेले. भाऊ तुमची उद्याला आहे का फिजिकल? हां, तर आणखी बघू तिकडे मुलं आहेत, फिजिकल होऊ शकते, त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करू. त्यांनी बोलती तर आपल्या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करा मित्रांनो. तर मित्रांनो आज झालेली फिजिकलचे मला 2 विद्यार्थी भेटलेले आहे. तर हा भाऊचं म्हणणं असं आहे की माझी जेवढी हाईट होती तेवढीच भरली, आणि हा भाऊचं पण म्हणणं आहे जेवढी हाईट होती तेवढीच भरली होती. हा दोघा विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की माझी जेवढी हाईट होती तेवढीच भरली. आणखी अजून विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो मला आत्ताची नाही का 2 विद्यार्थी भेटलेले होते, ते अमरावतीला फिजिकल दिले होते.
तर ते अमरावतीला फिजिकल देऊन त्यांची हाईट वगैरे आलेली होती, पण इथं येऊन त्यांनी नाही का हाईटमध्ये कटले होते. तर मी म्हटलं तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये येऊन तुम्ही काय सांगू शकता का? नाही भाऊ, आम्ही व्हिडिओमध्ये वगैरे नाही येत म्हणे, कारण का त्यांना भीती वाटत आहे व्हिडिओमध्ये बोलायसाठी. तर मी आता येथे आलेल्या हा पण मुलांना इकडे विचारलं होतं इकडे वगैरे. तर यांची फिजिकल नाही का उद्याला आहे माझ्यासोबतच. तर आणखी तिकडे विद्यार्थी वगैरे थांबलेले आहे, इकडे विद्यार्थी थांबलेले. तुम्ही जर विद्यार्थी येत आहेत थांबत आहेत इकडे तिकडे, आता जे काही व्हिडिओला आहे कंटिन्यू ते तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत बघत राहा. आणि जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्रायबर करून द्या मित्रांनो. भेटूया आपण नंतर. तर मित्रांनो, मी आता तिकडे होतो, तिकडे काही मुलं होते, आणखी मला इथं पण मुलं दिसले होते आणि इकडे पण दिसले होते. तर ह्या मुलांसोबत मी बोललेलं होतं. तर हे जे भाऊ आहेत हे दिसत आहेत ना, तर हा भाऊची नाही का मित्रांनो अमरावतीला हाईट आलेली होती, फिजिकल वगैरे सर्व दिला, पण इथे येऊन नाही का हाईटमध्ये त्याला काटले होते. असं आहे मित्रांनो प्रोसिजर चालू. बघा आता काय होते. तर मित्रांनो, मला एक गोष्ट माहीत झाली आहे, इथं 100 मीटरला स्पाईक अलाउड आहे. तुमचं जर फिजिकल असेल तर तुम्ही स्पाईक घेऊन येऊ शकता. मित्रांनो, आता गोष्ट कशी झालेली आहे माहिती आहे का? 10:30 वाजतापासून पोलीस भरतीची जी इथं फिजिकल होत आहे, तर ते 10:30 वाजतापासून रनिंग वगैरे चालू झालेलं आहे. तर 5 वाजेपर्यंत प्रोसिजर चालू आहे. आत्ता गेटच्या बाहेर निघत आहे मुलं, बघू शकता तिकडे चाललेले आहे. हे बघा, आत्ता गेटच्या बाहेर निघत आहे. पहिले झाली मुलांची फिजिकल, ते गेले, अजून आत्ता निघत आहेत. दिवसभर प्रोसिजर चालू आहे मित्रांनो भरतीची. बघा इकडे, इथं बघा मित्रांनो, सायंकाळचे 5:50 झालेले होते. तर मुलं आता गेटच्या बाहेर निघत आहे. असं का झालं माहीत आहे का मित्रांनो? हे मुलं लाईनीमध्ये शेवटला लागली होती. पहिली डिटेल सुटली, त्याच्यानंतर अशी काही डिटेल सुटत होती. तर हे फिजिकल आहे मित्रांनो. फिजिकल नाही का पूर्ण दिवसभर चालत आहे. जेवढ्या लवकर तुम्ही लागले लाईनीमध्ये तेवढ्या लवकर तुमचं डिटेल लवकर सुटेल, आणि जेवढ्या लवकर आणि तुम्ही जेवढ्या लेट सुटले तेवढे तुम्हाला सायंकाळ होणार गेटच्या बाहेर निघायसाठी. हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही लवकरात लवकर लागण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. मित्रांनो, माझं जेवण वगैरे झालेलं आहे. आत्तापर्यंत मी जेवढी काही तुम्हाला माहिती सांगलो, जेवढे काही मला विद्यार्थी भेटले होते की भाऊ अंदर असं असं होत आहे, त्या आधार माहिती मी तुमच्यापर्यंत पोचलो. जसे काय जेवढे विद्यार्थी मला जसं काय सांगितले तर तशी माहिती तुम्हाला पोचवलो. तर आता माझं फायनली जेवण वगैरे झालेलं आहे. हा डब्बा होता, जेवण वगैरे झालेलं आहे. इथं जेवलो. हे आमचे आलापल्लीचे भाऊ हे जेवण करत आहेत. आता मस्तपैकी बॅनर टाकतो, थोडंसं झोपतो आणि 1 वाजता मी तुम्हाला दाखवतो. 1 वाजता लाईनीमध्ये लागा लागते. जेवढ्या लवकर लागलं तेवढ्या लवकर चांगलं फायद्यात राहते. भेटूया आपण पुढे. तर मित्रांनो, आता आभाळ वगैरे पण होऊन राहिलेलं आहे, बघू शकता. ढगं वगैरे कसे झालेलं आहे. पाऊस नाही यावा तरी आता थेंब लागलेला आहे. तर प्लीज पाऊस नाही आला तर छान होतं. मित्रांनो, पाऊस फायनली चालू झालेला आहे, बघू शकता. पाऊस चालू झालेला आहे. मुलं इकडं आलेले आहे अंदर. असं आहे, पाऊस चालू झालेला आहे फायनली. तर मित्रांनो, मगाशी माझं जेवण वगैरे झालेलं होतं. आता वाजलेलं आहे 8. तर आपण आता झोपाची सोय इथंच केलो, बघू शकता. इथं लिहिलेलं आहे गट क्रमांक 13. इकडे आमच्या गावचे मुलं आहेत, इकडे गेट आहे. मित्रांनो, आपण तिकडे झोपायचं प्लॅन केलं होतं, पण पाऊस नाही का खूप जास्त येत आहे, बघू शकता. मुलांची काय हाल होत आहे इकडे पण. आता कारण का आपण तिथं झोपलो होतो, पाऊस आल्यानंतर इकडून तिकडून काही झडप मारत होती. तर आता आम्ही येथे आलो फायनली.
पण इथे पण आता इकडून तिकडून झडप मारत आहे, कारण का पाऊस चालू झाल्यानंतर आमचा हाल कशी होत आहे बघा. हाल अशी इतकी खराब होत आहे ना, हाल खूपच हाल खराब होत आहे. तर मित्रांनो बघू शकता, पाऊस इतका जोरात पाऊस येत होता, खूपच जास्त जोरात होत होता. इकडे मुलं आहे समोर, तिकडे समोर गेट आहे. आणखी तुम्हाला सांगू का मित्रांनो, मुलांच्या बॅगा भिजते म्हणून जे बॅनर झोपायसाठी आणले होते ते बॅग खालतं ठेवून आणि त्याच्यावरून ते बॅनर टाकत होते, कारण का बॅगा नाही भिजले पाहिजे म्हणून. आणखी बघा तुम्ही, बघा मुलं कसे आहेत, सर्व उभे आहेत. खाली झोपू पण नव्हतं शकत, कारण का ओलं झालं होतं. आणि वरती बघा जे काही थाळीचे थोडे छिद्र होते तिथून ते पाणी गळत होतं. आणि साईडला जो पडदा लावलेला होता त्या पडद्यामधून जशी झडप मारत होती ना, तो पडदा पण ओला झाल्याने खाली पाणी येत होतं त्या पडद्यामध्ये बघा. तर मित्रांनो, आता गोष्ट कशी झालेली आहे, आता 11:55 झालेले आहे. मुलं आत्तापासूनच लाईनीत लागण्याचा प्रयत्न करत आहेत. बघा तिकडून लाईन स्टार्ट झालेली आहे, तर इकडेपर्यंत बॅनर टाकून झोपण्याचा प्रयत्न करत आहेत. तिकडे आहेत, गडचिरोली जिल्ह्याचे आहेत, गडचिरोली जिल्ह्याचे आहेत आणि हे 3 जिल्ह्यांची भरती आहे. तर तुमची नेक्स्ट दिवस भरती असेल तर तुम्ही लवकरात लवकर लागण्याचा प्रयत्न करा, कारण का आज आमची हालत एवढी फाटलेली होती, कारण का एवढा पाऊस वगैरे आला होता. तिकडे गेलो होतो. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तर हाल माहीतच होऊन जाणार कशी होती आजचा दिवस. तर बघा आणखी मुलं येतच आहे इकडे, तिकडे बघा. तर जो कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे तो पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करून द्या. आणि भेटतो मी तुम्हाला फिजिकल वगैरे झाल्यानंतर, अंदर काय होते कसं होते व्यवस्थित आपण फिजिकल झाल्यानंतर बोलूया. आता एवढंच आहे. ओके, व्हिडिओला कंटिन्यू शेवटपर्यंत म्हणजे तेतीस असेल का त्यास कोणत्यात आहे पण कुठेतरी हो त्या साईडला. मित्रांनो, माझी फिजिकल झालेली आहे. मी आता ग्राउंडच्या बाहेर निघलेलं आहे. बघू शकता इकडून निघलेला मुलं वगैरे निघलेले आहे. मुलं पहिल्या डिटेलचे आहे, करीबन 300 मुलं सोडलेले होते 5 किलोमीटरचे. चाललेले आहे मुलं, आणखी काही निघत आहे. तर आता गोष्ट कशी झालेली आहे माहीत आहे का मित्रांनो, जेव्हा पहिल्या दिवस फिजिकल होती तेव्हा त्यांचं मुलांचं जे अमरावतीला वगैरे हाईट आली होती, इथं पण त्यांनी कटले होते. पहिल्या दिवसांचे त्यांचे नियोजन बरोबर नाही झाले म्हणत होते मुलं. पण खरोखरच आज मी जे फिजिकल दिलं इथं गट क्रमांक 13ला इथं फिजिकल दिलं होतं. तर फिजिकलमध्ये जेवढी माझी हाईट होती तेवढी हाईट भरली, जेवढी माझी चेस्ट होती तेवढी चेस्ट पण भरली होती. सर्व नियोजन तर मला खूप छान वाटलं होतं. असं कोणत्याही गोष्टीचं काही कमी नाही केली होती. एवढंच सांगतो की तुमचं जर उद्याला वगैरे फिजिकल असेल तर तुम्ही थोडं लवकर लागण्याचा प्रयत्न करा, कारण का जेवढं लवकर तुम्ही पहिल्या डिटेलमध्ये सुटले तेवढं छान होणार. मी पहिल्या डिटेलमध्ये सुटलो होतं. हो, थोडंसं ते रात्रीला काल येतच होतं, काल रात्रीला ते पाऊस वगैरे आलेला होता, थोडा ते त्रास झाला. और बाकी तर रात्रभर झोपलो नाही. आता झोप खूप वाटत आहे. तुम्ही झोप मोडून थोडं लवकर लागण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकरच ग्राउंडच्या बाहेर निघेन. तर माझी फिजिकल वगैरे होती, फिजिकल झाली माझी, खूप छान बसलेली आहे. इकडे मुलं वगैरे आहे, यांची फिजिकल वगैरे झालेली आहे. आणखी काही मुलं अंदर आहेत, ते यायचे आहेत. पहिली डिटेल सुटलेली आहे 5 किलोमीटरची आमची होती, अजून ते सुटायची आहे दुसरी डिटेल. नियोजन म्हटलं तर आज जे मी फिजिकल दिलं ते नियोजन खरोखरच खूप छान होतं. आणि माझ्या चॅनलला तुम्ही एवढं सारं सपोर्ट देता, थँक्यू सो मच गाईज. असेच माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करत राहा. तर गोष्ट काय झाली, तुमचं जर फिजिकल असेल तर मी तुम्हाला सांगतो लवकर लागण्याचा प्रयत्न करा. लवकर लागल्यानंतर तुम्हाला पहिली डिटेल मिळेल 5 किलोमीटरची, तर ते तुमच्यासाठी चांगलं होणार. आणि मित्रांनो, जो कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे
तर पटकन माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईबर करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या, कारण का असेच माझ्या चॅनलला सपोर्ट केल्यानंतर मला पण खूप जास्त खुशी होते की समोरचा व्हिडिओ बनवण्यासाठी. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओला. बघू शकता आणखी मुलं इकडे वगैरे, मुलं बघा आणखी इकडे मुलं आहेत. तर आता भेटू पुढच्या नवीन व्हिडिओला. ओके, बाय बाय.